नमस्कार, मी प्रवीणाज व्लॉगमध्ये स्वागत करते। सो आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ दे, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे। सो आज आहे 13 जानेवारी, म्हणजे प्रिशाचा बर्थडे। हॅपी बर्थडे प्रिशा, खूप 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 सारं प्रेम तुला माझ्याकडून। आमच्या घरातली ती पहिली मुलगी आहे, त्यामुळे खूप स्पेशल बॉन्ड आहे तिच्याबरोबर सुद्धा आमचा सगळ्यांचाच। आणि ती जेव्हा झाली तेव्हा मी एवढी खुश झाले होते ना, म्हणजे मला मुलगी झाली एवढा आनंद माझ्यासाठी होता। तो खूप म्हणजे खूप खुश होते मी जेव्हा प्रिशा झाली हे कळलं आम्हाला मुलगी झाली तेव्हा। खूप सारं प्रेम प्रिशा तुला। वन्स अगेन हॅपी बर्थडे। सो आज आम्ही जाणार आहोत दिव्याला, प्रिशाचा बर्थडे आहे। सगळेच जाणार आहेत, म्हणजे आणि सगळे रिलेटिव्ह येणार आहेत, कझन वगैरे सगळे असणार आहे, त्यामुळे वेगळी मजा असणार आहे, वेगळी धमाल असणार आहे सगळ्यांचीच। आणि आता मी ऑफिसमधून व्लॉग स्टार्ट केला, कारण मी दुपारी आज हाफ डेनी जाईल घरी। मे बी मी 3 वाजेपर्यंत जाईल घरी, म्हणजे निघेल ऑफिसमधून। त्याच्यानंतर मार्केटमध्ये 1-2 कामं आहेत, कारण उद्या आहे भोगी। सो भोगीची पण तयारी, म्हणजे सगळं ते भाजीचं सामान वगैरे मला घेऊन जायचं आहे। सो अशी 1-2 कामं आहेत मार्केटमध्ये, ते पण करायची आहेत। सो स्टे ट्यून। हॅलो। सो आता निघू बर्थडेला, प्रिशाच्या बर्थडेला जायला। आता वाजले संध्याकाळचे 5:30 झालेत आणि मी अशी तयार झाली आहे। हे घातलंय बट मी आवडलं तर ठेवणार आहे, नाही तर मी हे काढून टाकणार आहे। मला थोडं काहीतरी वेगळंच वाटतंय, पण बघायला खूप छान वाटतंय। ते नेकलेस घातलाय तो, बट मे बी मी काढून टाकेल तो। आणि रियांश काय तयार झाला नाही, त्याला मी ड्रेस घेतलाय तिकडे घालायला, कारण तो जाईपर्यंत कपडे खराब करून टाकणार आहे। कारण तो कपडे बर्थडे होईपर्यंत काय चांगले व्यवस्थित ठेवणार नाही। हो की नाही रियांश? नाही। तू कुठे चाललाय आता? मी प्रिशाकडे जाते। कशाला चाललाय प्रिशाकडे? कशाला? काय आहे प्रिशाचं? प्रिशाकडे जाते। काय पण प्रिशाचं आज बर्थडे। सो प्रिशाला हॅपी बर्थडे बोल। हॅपी बर्थडे प्रिशा। हॅपी बर्थडे क्लिशा। रियांशला म्हणजे प्रिशा नाही बोलतायत, तो प्रिशा बोलतो तिला। प्रिशा। माझी मामी आहे, छोटी मामी। बोल ना आता, बोल आता।
माझी मोठी मामी आहे, ही मावशी आणि ते काका. गुड मॉर्निंग. सो मी आता सकाळ सकाळी महेश ऑफिसला जाणार आहे, म्हणून मग मी त्यासाठी इडली बनवते. इडलीचा कुकर ठेवला आहे गॅसवरती. पटापट आता मी चटणीची तयारी करते, तोपर्यंत कुकर होईल. हॅलो, गुड मॉर्निंग. दिस इज नेक्स्ट डे मॉर्निंग. आज आहे 14 जानेवारी, म्हणजेच आज भोगी आहे. असं म्हणतात की जो खाई भोगी तो राही सदा निरोगी. मला काही एवढं माहिती नाही, मी फक्त जस्ट ऐकलं आहे की असं म्हणतात माणसं. मी पण भाजी आणली, बट ती मी संध्याकाळी बनवेल, कारण महेश ऑफिसला गेले, त्यामुळे दोघंच दुपारी जेवायला. सो मग दोघांपुरतं नाही बनवणार, संध्याकाळी मग सगळेच खाऊ असं विचार करून मी संध्याकाळला ठेवून दिली भाजी. पण ती सगळी तयारी करायची आहे अजून. ते फक्त भाजी आणले. काल तिकडे बड्डेला गेली तर काही ती साफ वगैरे केली नाही आहे, तर ते सोलायचं वगैरे आहे. सो मी ते तसंच ठेवून दिले. सो मी आता ते सगळं आवरून ठेवेन. आणि आज दिवसभरात मी काय करणार आहे मलाही माहिती नाही आहे. सो मी आज जे काही करेल ते मी तुम्हाला दाखवेन. मे बी मी आज गेली तर मार्केटला जाणार आहोत आम्ही, कारण आमचा नेक्स्ट सॅटर्डेला म्हणजे 20 तारखेला आहे हळदी कुंकू आमच्या इथल्या बायकांचा. सो त्याची छोटी मोठी शॉपिंग आहे, म्हणजे वाण काय द्यायचं, तिळगुळ आणि तिळाचे लाडू वगैरे हे सगळं आणायला जायचं. तर मे बी आज आम्ही जाणार आहोत मार्केटला.
आमच्या इथे खाली. स्टे ट्यून. सो आता वाजले आहे 4:45 वाजायला आलेत. मी दुपारमध्ये काहीच शूट नाही केलं, काहीच केलं नाही, कारण मी फक्त जेवली, आराम केला, थोडा ब्लॉग एडिट करायचा होता तो केला. आणि आता मी चालली आहे पंतनगरला. मी जाणार होते हळदी कुंकवाचं वाण आणायला, म्हणजे बायकांबरोबर, पण ते मी कॅन्सल केलं. तर त्यांनाच जायला सांगितलं, कारण मला मम्मीबरोबर जायचं पंतनगरला. तिच्या बाबांचं काल डोळ्यांचं ऑपरेशन झालं आहे. सो त्यांना म्हटली बघून येते, नंतर मग चालू दिवसामध्ये नाही जायला भेटत कुठे. सो मग म्हटली आज टाईम आहे तर मग तिकडे जाऊन येते. सो मी आता तिकडे चालली आहे. सो आता मी पंतनगरला जाऊन आले. देवाची बत्ती वगैरे करायची होती ती केली. आणि आता मी स्वयंपाकाला लागते. जसं की मगाशी मी म्हटली होती की मी आधी भोगीची भाजी मी अजून बनवली नाही, हे करून ठेवलं, सोलून ठेवलं. आता त्याला मी मेन म्हणजे मी पहिले त्याचं शिजवून घेते आणि मग त्याचं शालो फ्राय, असं मेथी म्हणते, सफेद तेल आणि शेंगदाण्याच्या कुटामध्ये मी ते बनवणार आहे भाजी आणि भाकरी. आता मी हे पहिलं शिजायला ठेवते, तोपर्यंत भाकरीची तयारी करेल, पीठ भिजवेल वगैरे. सो माझं जेवण वगैरे बनवून झालं. डाळ भात हो आणि ती मिक्स भाजी भोगीसाठी आणि भाकरी बनवली. जास्त काही बनवलं नाही मी, कारण आम्ही नेमकी 4 माणसं. तर मी आता नैवेद्य काढते. 4 माणसं नाही होत, सॉरी 2 माणसं, 2.5 माणसं होत. पण 2.5 माणसं पण अशी होत की फक्त ती एका माणसाचं जेवण जेवतात, अशी माणसं होत. यंश एका टाईम फक्त भाकरी किंवा भात खातो. मूड असेल तर दोन्ही खातो, नाहीतर मग भाकरी केली तर भात नाही खात, आणि भात खाल्ला तर मग भाकरी नाही खात. सो दोघांपैकी काहीतरी तो एकच खातो. मग जास्त काही बनवत नाही. व्हरायटी ऑफ जेवण आमचं कधी काय असेल करत असतं. तर मला हे काय कुठे वाढायचं माहिती नाही. प्लीज इथे मी तीळ लावले भाकरीला, पण आय डोंट नो किती दिसते, कारण मी छोटीशी भाकरी बनवली. ही आहे मिक्स भाव, जास्त थोडंसं तूप, नैवेद्य दाखवून घेते देवबाप्पाला. म्हणजे मला टेकल्यावर उभं राहायला लागेल आता, तर मला हात नाही एवढं खाली असून सुद्धा.
कामं झालेली आहेत. नैवेद्य वगैरे दाखवून झालं आहे भोगीचं आणि जेवायचं बाकी आणि सामानाला फोन केलं आहे. सामान सांगितलं तो सामान घेऊन येईल. तर आता वाजले 8:45 झालेत. कारण तो येईल 1-1.5 तास बोले म्हणजे तो 10 वाजेपर्यंत येईल. त्याच्यानंतर मग ते सगळं आवरायचं वगैरे आहे आणि जेवायचं. सो आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.